चला तर जाऊया अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दादर येथील मठामध्ये। हा मठ दादर मठ म्हणून देखील ओळखला जातो। हा मठ 100 वर्षांहूनही जुना आहे। हा मठ श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी 1910 मध्ये स्थापन केला। महाराजांकडे त्यावेळी मालाडला, कुलाब्यापासून वसई, घाटकोपर, चेंबूर येथून लोक दर्शनासाठी येत असत। इतक्या लांबून हे त्या काळात भजनास येतात। त्यांच्या गैरसोय टाळण्यासाठी महाराजांनी कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी राहावे असा विचार भक्तजनात उत्पन्न झाला व भक्त मंडळींनी महाराजांच्या सांगण्यावरून दादरला जागा बघायला सुरुवात केली। त्यात एक हा बंगला सापडला व तो भुताटकीचा व 3 खुणी बंगला म्हणून ओळखला जात होता। ही गोष्ट महाराजांना भक्तांनी कळवली। महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आपण तेथे समर्थांची स्थापना करून सर्व भूतांना मुक्ती देऊ व आपण परत जावे व कुलूप उघडून आत अत्तराचा आणि उदबत्तीचा सुगंध येईल। तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा। सुरतकर महाराजांच्या सांगण्यावरून हा बंगला भाड्याने घेतला व भाड्याने घेतलेला बंगला हाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे। सन 1910 मध्ये हा मठ स्थापन झाला। महाराजांचे सध्याचे जे सिंहासन बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालून त्यावर संगमरवरी लादी बसून समर्थांच्या फोटोची स्थापना केली। महाराज पक्के सिंहासन का करतात हे पाहून यमुनाताईंनी विचारले, महाराज हा भाड्याचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार? तेव्हा सुरतकर महाराज त्यांना म्हणाले, जो बसणार तोच कायम करणार असे म्हणून कायम कायम असा त्रिवार उच्चार त्यांनी केला व हाच तो स्वामी समर्थांचा मठ। श्री स्वामी समर्थ।